श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, नारायण वासुदेव. आपण बघितलं की पूर्वेकडून जे पुण्यात्मा आणल्या जातात त्यांना पारिजातक वृक्षाची सावली मिळली जाते, आणि जे उत्तरेकडे जातात त्यांना कोणत्या झाडाची? चंदनाची. जे लक्ष आहे सर्वांचं. आता तिसरा मार्ग आहे पश्चिमेकडचा. जो मार्ग आहे त्याच्यावर दुतर्फा रत्नखचित निवासस्थाने आहेत. जो पुण्यात्मा त्या रस्त्यावरून जातो, त्या मार्गावरून जातो, तिथे दोन्ही बाजूला रस्त्याच्या कडेला रत्नखचित अशी निवासस्थाने केलेली आहे. अमृत मधुर पाण्याने भरलेली तळी आणि विहिरी जागोजागी आहेत. त्यावर ऐरावत कुळातील हत्ती आणि उच्च सेवा अश्वाच्या वंशातील घोडे सतत तिथे येत जात असतात. या मार्गावरून जे जातात त्यांच्या आत्मपारायण योगी, सच्चस्राचे चिंतन करणारे, भगवान विष्णूचे एकनिष्ठ भक्त, गायत्री मंत्राचा जप करणारे, याच लोकांना या मार्गावरून आणलं जातं. परहिंसा, परद्रव्य, परनिंदा यापासून दूर राहणारे, त्याचप्रमाणे पत्नीशी एकनिष्ठ राहणारे, अग्निहोत्री व वेद पठण करणारे, ब्रह्मचार्य व्रत पाळणारे, वानप्रस्थ आश्रमी तपोनिष्ठ आणि श्रीपाद संन्यास घेतलेले, माती व सोने या दोन्हीमध्ये फरक न करणारे, ज्ञानपूर्ण वैराग्यपूर्ण लोकांनाच या मार्गावरून आणलं जातं. जास्तीत जास्त इथे कोणत्या योगांना आणलं जातं तर परहिंसा, परद्रव्य, परनिंदा जे करत नाही ते, म्हणजे कोणाबद्दल चांगलंही बोलत नाही, वाईटही बोलत नाही, कुणाच्या घरचं पर अन्न खात नाही आणि परहिंसा करत नाही, म्हणजे चुकूनही कधी कोणाचं मन दुखवत नाही, अशा लोकांना इथे आणलं जातं. पण अशी लोक कोणती आहे तर ज्यांनी सद्गुरू केला, गुरु केला, तीच लोक, म्हणजे जीवनामध्ये गुरु केलेला महत्वाचा आहे. त्यांनी काय सांगितलं, जर तुम्ही सद्गुरू केला असेल, गुरु केला असेल, तरच ती व्यक्ती परनिंदा करत नाही, परान्न घेत नाही, परधन घेत नाही आणि परस्त्रीची अभिलाषा करत नाही. ज्यांनी गुरु केला तेच लोक या मार्गावरून आणले जातात. आता जे ज्ञानी आहे, वैराग्यपूर्ण, सर्व जीवांचे हित जोपासणारे, शंकर विष्णू यांचीच व्रत आचरणारे, कर्मे ब्रह्मार्पण करणारे, ते जे लोक आहेत त्यांनाच इथे आणलं जातं. कारण हे गरुडा, मला अर्पण भक्ती सर्वात जास्त प्रिय आहे. आणि आपण ते करतो का? नाही करत. अर्पण भक्ती त्याला प्रिय आहे. तुम्ही मंदिरात गेले, नमस्कार केला, काही कर्म केलं, सत्यनारायण केला, जप केला, कृष्णार्पण. इथून घरापासून निघाला, तीर्थस्थानापर्यंत जाईपर्यंत तुम्ही रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जप केला, तिथे गेला, भगवंताला अर्पण केला. तिथून निघाले, इथपर्यंत आले, जेवढा जप झाला, भगवंत तुला अर्पण. काम जरी केलं तरी भगवंता तुला अर्पण, झालेली सेवा तुला अर्पण. ते घरातलं की काम असाना, पण ते अर्पण म्हणायचे. अर्पण भक्ती त्याला जास्त प्रिय आहे. पण मनुष्य प्राणी ती मला करत नाही. आणि जो अशी अर्पण भक्ती करतो त्याच्यासोबत मी साक्षात राहतो. जो अर्पण भक्ती करतो तो साक्षात राहतो. अर्पण भक्ती म्हणजे काय? जर आपल्या मुलगा जर नोकरीला असला आणि त्यांनी महिनाभर पगार कमवला आणि आपल्याला दिला 1 तारखेला, तो कुठं बाहेर निघाला की आपण त्याला म्हणतो, भाऊ तू निघालाय, हे 50 रुपये, हे 500 रुपये तुझ्याकडे राहू दे, तुझ्याकडे काहीच नाही. कोण काळजी घेतं? आपण. आपल्याला माहिती आहे की आपण त्यांनी आपल्याला पूर्ण पगार आणून दिला, मग आपण त्याची काळजी करतो. तसं आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण केलं, नामस्मरण असू, वाईट असू, चांगले असू, सगळ्या गोष्टी जर त्याला अर्पण केल्या तर तो साक्षात आपल्याबरोबर असतो. त्याला अर्पण भक्ती मानतात. आणि असा मनुष्य दुर्मिळ आहे की जो मला अर्पण भक्ती करतो आणि जो अर्पण भक्ती करत नाही, मग त्याच्याजवळ ते पुण्य राहतं आणि ते पुण्य ते हळूहळू खर्चत जातं. मग आपण जे कोणी अर्पण म्हणत नाही, कृष्ण अर्पण म्हणत नाही, मग त्याच्या रूपाने ते पुण्य, त्याच्याजवळ पुण्याचं गाठोडं तयार होतं.
मग आपल्यावर एखादं संकट आलं तर ते संकट आलं की ते पुण्य खर्च होतं. मग अर्ध पुण्य खर्च झालं, मग अर्धच राहिलं. आपण म्हणतो नाही वाचलो बरं का, कारण ते पुण्य खर्च होतं. जर आपण पूर्ण भक्ती भगवंताला अर्पण केली तर तो भगवंतच आपल्या सोबत राहतो. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री राम जय जय राम. करणार अर्पण भक्ती नक्की. आता आपल्या पुष्पाताई गेलेल्या आहेत, त्यांनी कोणासाठी तरी काहीतरी चांगलं केलं असणार आहे, कधी 2 शब्द तरी गोड बोललेले असणार आहे. मग आता ज्यांनी गुरड पुराण वाचलं त्यांनी ह्या दिवसाचं पुण्य त्यांना अर्पण करायचं, म्हणजे तुम्ही त्यांच्या ऋणातून मुक्त व्हाल. नक्की. हा, अर्पण भक्ती म्हणता याला. मैत्रीण जरी असली ना ती आपण मैत्रीण म्हणतो, पण ती भक्ती राहते, एकनिष्ठता असते. मग त्यांनी जर आयुष्यभर काहीतरी आपल्या ऋण करून ठेवलेले आहे आणि त्या ऋणापोटी आपण हे पुण्य त्यांना अर्पण करून त्यांना सांगायचं की तुम्ही आमच्यावर जे पण काही 2 शब्द गोड बोलून आम्हाला जे सहाय्य केलं, तर आता आम्ही हे तुम्ही नसताना हे गरुड पुराण श्रवण केलं, तर त्याचं पुण्य आम्ही तुम्हाला अर्पण करणार आणि तुमच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार. जसं भगवंताला अर्पण भक्ती प्रिय आहे, तसं त्यालाही पितृंना पण तीच भक्ती प्रिय आहे. आणि त्यांनी सांगितलंय की शंकर विष्णू यांची जे व्रत करतात ते सुद्धा इथं आणले जातात. 3 प्रकारची ऋण असतात मनुष्यावर, ऋषी ऋण, पितृ ऋण आणि देव ऋण, जे प्रत्येकावर असतं आणि ते फेडून मुक्त झालेले जे जीवात्मा आहे त्यांनाच फक्त इथून आणलं जातं. श्रीराम जय जय राम. नीच लोकांना टाकून सत्संगतीत रमणारे असे सर्व लोक अप्सरांनी भरलेल्या समुद्र सुंदर अशा विमानात बसून यमापाशी पश्चिमेच्या मार्गावरून अमृताचा स्वाद चाखीत प्रवेश करतात. ज्यांनी आयुष्यभर सदैव दुसऱ्यांशी चांगल्याच गोष्टी बोलल्या आहेत, अशाच लोकांना इथून आणलं जातं. अशा 3 दिशांकडून येणाऱ्यांना पाहून यम स्वतः उठून त्यांना सामोरे जातात. जे पुण्यात्मे जे उत्तरेकडून आले, पश्चिमेकडून आले आणि पूर्वेकडून आले, हे 3 द्वारांनी जे लोक येतात त्यांना त्यांचं स्वागत स्वतः यमधर्म करतात, उठून त्यांना सामोरे जातात आणि त्यांचा सन्मान करतात, स्वागत करतात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यावेळी यमधर्म आपलं चतुर्भुज रूप धारण करून त्यांना दाखवतो. यमाचं रूप कोणाला आवडतं का? नाही. पण जे पुण्यात्मा आहे त्यांना चतुर्भुज असं रूप धारण करतो आणि हातामध्ये शंख, सुदर्शन चक्र, गदा, तलवार अशी आहुती घेतलेले असतात. ते सगळं त्या पुण्यात्मांना तो दाखवतो आणि तो त्या जीवात्म्यांना तो मित्रासारखा वाटतो. मग तो यमधर्म त्याचं ते प्रेमळ रूप पाहून त्या पुण्यात्मांना खूप आनंद होतो आणि ते आनंदाने नाचू लागता आणि म्हणू लागता, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीराम समर्थ. त्यांनी काय सांगितलं की ही जी लोक आहेत ती श्रीकृष्ण गोविंद असं म्हणतात, पण यांना
ज्यावेळेस ते जीवन जगत असतात त्यांना त्यावेळेस ते सर्वत्र विष्णू रूपालाच बघत असतात, सर्वत्र भगवंत बघत असतात. म्हणून यमधर्म सुद्धा त्यांना चतुर्भुज विष्णूसारखा दिसतो आणि ते त्यांना नमस्कार करतात, त्यांचं पूजन करतात, विविध पंचामृताने त्यांचं पूजन करतात आणि यमधर्म त्या पुण्यात्म्यांचे पूजन करतो. त्यावेळी यम असे म्हणतो की हे दरबारी मानकऱ्यांनो, ये पुण्यात्मांनो, ये ज्ञानी महात्म्याला मी सादर प्रणाम करतो. आता माझा यमलोक ओलांडून ब्रह्मलोकात जाऊन राहा म्हणे. त्या पुण्यात्म्याला म्हणता आता इथं तुमचं स्वागत केलं, आता तुम्ही ब्रह्मलोकात जा. तेव्हा सभासद म्हणतात, अहो पुण्यवान लोकांनो, नरकातील दुःखांना भिवून तुम्ही पुण्यकर्मे आचरली म्हणून तुम्ही इकडून आले, तुम्ही खूप पुण्य केलं म्हणून तुम्ही इकडून आले, आता तुम्ही ब्रह्मलोकाला जाणार का? अत्यंत दुर्मिळ असा हा मनुष्याचा जन्म लाभून सुद्धा जो त्याची हेळसांड करतो, धर्माचरण करीत नाही, तो घोर अशा त्या बघा तिकडच्या नरकात पडतो. त्यांच्यापेक्षा जास्त मूर्ख दुसरा कोणीच नाही. जो मनुष्य नाशिवंत शरीर, नाशिवंत धन वेचून शाश्वत असा धर्म प्राप्त करतो, तोच तेवढा एकटा खरा बुद्धिमान असतो. एवढ्या करताच आटोकाट प्रयत्न करून धर्म माणसाने जोपासला पाहिजे. जीवनामध्ये काही करताना आलं मनुष्याला तर त्यांनी धर्म नक्की पाळला पाहिजे, कारण धर्म हा चतुर्भुज विष्णूला जास्त प्रिय आहे. असो तर आता आपण समस्त भोगविलास असलेल्या पुण्यवंतांच्या लोकात जाऊन राहा असं यमराज सांगतात. जा तिकडे जिथं सगळीकडे तुम्हाला सुखसोयी उपलब्ध आहे त्या पुण्य लोकात जाऊन राहा असे धर्मराजाचे सांगणे ऐकून ते सर्व पुण्यात्मी यमाला व त्याच्या मानकऱ्यांना नमस्कार करतात आणि देवाची पूजा व मुनिजनांची स्तुती स्वीकारून सेवक असलेल्या विमानात बसून परमलोकात जातात. काही जण मात्र सन्मानपूर्वक यमा धर्माच्या दरबारात राहणे पसंत करतात. काही जे पुण्यात्मा आहे ते म्हणतात आम्हाला जायचं नाही, आम्ही इथंच राहणार आहे, आम्हाला तिकडे जायचं नाही. त्या ठिकाणी कल्पांतपर्यंत दिव्य भोग भोगीत राहतात. उरलेल्या पुण्याच्या बळावर पुन्हा पुढच्या कल्पात मानवाच्या जन्मास येतात. तेव्हा ते जन्मताच वैभव संपन्न असतात. जे यमराजाच्या दरबारी राहून आलेले असतात तेच लोक मुळात श्रीमंत असतात, सर्व ज्ञानी असतात, शास्त्रांचे मर्म जाणणारे असतात. त्या जन्मात ते पुन्हा आत्मकल्याण साधून परमगतीत जातात. आत्मकल्याण साधण्याचं मनुष्याला केव्हा सुचेल तर जर त्याच्या गाठी पुण्य असेल तर. अरे गरुडा, मनुष्याला जीवनभर फक्त गोळा करायचं कळतं, पण स्वतःची पुण्याचं गाठोडं बांधायचं कळत नाही. कारण माझी माया त्याला इतकी झडपलून ठेवलेली असते की तो भक्ती नाही करत, त्यामुळे ती माया त्याला सुटत नाही. अरे गरुडा, तू तर यमपुराबद्दल जे विचारलेस ते सर्व मी सांगितले, पण जो मनुष्य भक्ती करेल ना तोच माझ्या मायेपासून वाचेल. जे लोक भक्तीने माझी सदैव कथा कीर्तन पूजन करतील आणि ऐकतील ते यम सभेत निश्चित जाऊन पुन्हा अनंत भोग भोगून पुन्हा मनुष्य जन्म प्राप्त करतील. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्रीराम जय राम जय जय राम. ज्याच्या गाठी पुण्य त्यालाच विष्णू भगवंताची माया स्पर्श करणार नाही. गरुडाने प्रश्न केला,
की पुण्यवंतांना पुनर्जन्म कसा मिळतो सांग. आता ते यमराजाच्या यमधर्माच्या दरबारात राहून घेतलं त्यांनी आणि तू सांगितलं की ते वैभव संपन्न असतात, ज्ञानी असतात, पण ते कोणत्या कुळात जन्माला येतात ते सांग म्हणे. आता तर त्यांच्या मातेच्या पोटात प्रवेश करण्यापासून सगळं मला सांग. तो पुण्यात्मा देह प्राप्त झाल्यावर कसा वागतो, काय करतो ते मला ऐकायचंय. हे करुणा करा हे भगवंता, मला ते सांग. भगवंत त्या गरुडाकडे अगदी लाजीरवाने आणि गोजीरवाने बघून त्याची स्तुती करतात. ते गरुडा, तुझ्यासारखा पक्षी असून सुद्धा तुला एवढं ज्ञान कसं आहे. तुझी आई खूप धन्य आहे की जिने तुझ्यासारख्या पुत्राला जन्म दिला. अरे गरुडा, तुझी भक्ती निस्वार्थ आहे. जो निस्वार्थ भक्ती करेल तो तुझ्यासारखा माझ्याजवळ सदैव राहील. गरुडा, तू पक्षी आहेस तरीही तू तपश्चर्या करून, तुझी साधना करून तू तुझा उद्धार करून घेतला असता. पण तू सांगितलं की मला चतुर्भुज विष्णूंचं वाहन बनायचंय आणि त्यांच्याकडून भक्तीच्या कथा ऐकायच्या आहे. तुझ्यासारखा भक्त मला मिळाला, मी धन्य झालो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गरुड म्हणतो, भगवंता मी पण तसा स्वार्थीच आहे, कारण तुझ्याकडून विविध लीला ग्रहण करायच्या, ऐकावायच्या होत्या, म्हणूनच मी तुझ्याजवळ आलो. मी पण स्वार्थीच आहे. तेव्हा भगवंताने सांगितलं, हा भक्तीचा स्वार्थ झाला. तू तुझ्यासाठी मागितलं का? नाही. आता हे जी कथा सांगितली ती कथा सुद्धा तू लोकांच्या, मनुष्याच्या कल्याणासाठी हे प्रश्न मला विचारले. हे गरुडा, तुझे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी आतापर्यंत दिले आणि आताही तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो की पुण्यात्मा जन्माला आल्यानंतर कसा वागतो ते तुला मी सांगतो. सर्व गहन रहस्य असले तरी मी तुला ज्ञान झाले, त्याचे ज्ञान झाले तर माणूस सर्वज्ञानी होतो. या शरीरातील पारमार्थिक स्वरूपाची रचना कशी आहे ते सांगतो मी. अखिल ब्रह्मांडाची तत्वे कशी भरलेली आहे. तुझं आहे तुझं पाशी, अखिल पूर्ण तुझं आहे तुझं पाशी, तरी तू जागा. हा, म्हणजे पूर्ण विश्व तुझ्या शरीरामध्ये आहे. म्हणजे जे पिंडी ते ब्रह्मांडी. आता काही लोकांची दूषित श्वास आहे, दूषित विचार आहे, म्हणून हे ढग कधी येतात आणि कधी जातात. पिंडातच ते, मग ब्रह्मांडात तेच राहणार. तुमचे विचार जेव्हा चांगले होतील तेव्हा वरती आकाश पण तेवढंच स्वच्छ होईल. पण जेवढे विचार दूषित तेवढे वरती, तोही अनियमित, आपणही अनियमित. पिंडी ते ब्रह्मांडी. मग त्यांनी सांगितलं की अखिल ब्रह्मांडाची तत्व मनुष्याच्या शरीरात आहे. योगी लोकांनी या देहातच ती धारणा कशी केली. डोळे मिटूनच मला बघितलं ना. आणखी या देहातच योगी 6 चक्रांचे चिंतन करतात म्हणे. ब्रह्मरंध्रात टाळूमध्ये माझंच ध्यान करतात. आणि योगी लोकांचा जो आत्मा आहे तो कुठून जातो? हा, टाळूतून जातो म्हणे. तो पुण्यात्मा जीवात्मा त्या जन्माच्या समयी पवित्र व धनवंताच्या कुळात कसा जन्म घेतो, त्यानंतर आईबापाचे आचरण कसे असते, त्या आई वडिलांचं आचरण कसं असतं. प्रथम म्हणजे जेव्हा स्त्री विटाळशी होते, ऋतुमती होते, तेव्हा 4 दिवस पुरुषाने तिच्याशी संबंध न ठेवता तोपर्यंत तिचं मुख सुद्धा पाहिलं नाही पाहिजे, कारण तिचा देह दूषित असतो. जेव्हा 4थ्या दिवशी ती स्नान करते, शुद्ध होते, त्यानंतर देवपूजा करण्याचा अधिकार त्या स्त्रीला 7 दिवसानंतर आहे. 7 दिवसानंतर देवपूजा केलेली चालते. म्हणजे 8व्या दिवशी देवपूजा करायची. पितृपूजासाठी सुद्धा 7वा दिवस योग्य आहे. सप्ताहामध्ये जर गर्भधारणा झाली तर होणारी संतती अशुद्ध मनोवृत्तीची जन्म घेते. नंतर होणाऱ्या गर्भधारणेतून बहुतेक करून पुत्र जन्मतात. मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून समसंख्येच्या रात्रीच्या संबंधातून पुत्राचा जन्म होतो. विषम संख्येच्या रात्रीतील संबंधातून मुलीचा जन्म होतो. म्हणून आठवड्यानंतर
विषम दिवशी जर असे झाले तर सर्व स्त्रियांच्या 16 रात्रीपर्यंत ऋतुकाळ सांगितलेला आहे. 14व्या रात्री जर गर्भधारणा झाली तर सद्गुणी पुत्र जन्माला येतो आणि तो श्रीमंत आणि धार्मिक निभसतो. परंतु लोकांना आपली विषय वासना आवरत नाही, त्यामुळे कलियुगामध्ये असे पुत्र जन्माला येणं खूप दुर्मिळ आहे. उत्तम पुत्राची इच्छा असेल तर त्याने अशा प्रकारे वागलं पाहिजे. सात्विक अन्न खाल्लं पाहिजे, सात्विक भोजन केलं पाहिजे. त्या आईने सुद्धा आंबट खारट तिखट जास्त खाल्लं नाही पाहिजे. असे केल्याने त्या स्त्रीचं गर्भाशय औषधी पात्र बनतं आणि तिथे तो सात्विक जीव राहू शकत नाही. त्यावेळी त्या स्त्रीने तांबूल खाल्लेला पाहिजे, म्हणजे तिचा पुत्र अतिशय चांगला जन्माला येतो. श्री कृष्ण गोविंद. हे नाथ नारायण वासुदेव. ज्यावेळेस पुत्राची गर्भधारणा होत असते, अशा वेळेला आई वडिलांची जशी मनोदशा असते त्याप्रमाणे त्या पुत्राची मनोदशा होऊन तो पुत्र जन्माला येत असतो. आणि जर आई वडिलांची भक्तिमय वातावरणातली मनशा असेल तर पुत्रही तसा जन्माला येतो. जर असा पुत्र पुण्यवान जन्माला आला तो आईबापाला आनंदच देत असतो आणि त्याचे संस्कारही त्या आईवडील चांगले करत असतात. पुण्यात्म्याच्या जन्मकाळी ग्रह आपापल्या उच्चस्थानी त्याच प्रकारे शुभस्थानी असतात. जन्म झाल्यावर त्यांना कुठल्याही मनुष्याने ब्राह्मणांना भरपूर दान दिले पाहिजे. जो बुद्धिवान असतो आणि निर्गवी असतो तो पित्याकडून सुखाने वाढतो, त्याला सत्संग लागतो आणि तो सर्व शास्त्रे आत्मसात करतो. पूर्वीचे तपाचरण तीर्थयात्रा पुण्यकृत्याचे फळ म्हणून तो निरोगी धनसंपन्न होऊन तारुण्यात दिव्य असा उपभोग भोगून दान करीत असतो. नंतर आयुष्याच्या उत्तर काळात तो नित्य आत्मा भगवंताचे चिंतन करू लागतो. तेव्हा तो सत्य काय आभास काय हे कळावे म्हणून ब्रह्मचिंतन करू लागतो. आता परमात्मा कायम आहे, तो अनात्म गोष्टींपासून निर्लेप आहे हे स्पष्ट कळावे म्हणून पृथ्वी सहित अनात्म वस्तूचे गुण सांगतो. पृथ्वी जल अग्नी वायू आकाश अशी 5 भूते आहेत. ही जशी मुळात वेगवेगळी स्वतंत्र आहेत, पण जेव्हा ती परस्परात मिसळून त्याचा आकार काय बनतो पिंड, तेव्हा तो पंचभूतात्मक देह असे म्हटले जाते. मी असे सांगतो की देहात हाडे असतात, त्वचा असते, केस असतात, मांस असतात. नरकमुताने भरलेला हा देह असतो तरी त्या मनुष्याला तो खूप प्रिय असतो. त्याच्यामध्ये काय काय असतं, आळस असते, झोप असते, तहान असते, अंगकांती असते, 5 गोष्टींची उत्पत्ती झाली असते. पण भगवंताची जर भक्ती केली तर ह्या सर्व गोष्टी दूर होतात. आळस झोप ह्या सर्व दूर होतात. आकुंचन पावणे, धावणे, ओलांडणे, पसारण पावणे या सगळ्या क्रिया कोणामुळे होतात तर वाळीमुळे होतात. आपण एकमेकांचं बोलणं ऐकू शकतो. चिंता मोह संदेह ह्या सर्व गोष्टींचं कोणापासून होतं, आकाशापासून होतं. पूर्वसंस्कारातून तयार झालेले मन बुद्धी अहंकार चित्त हे काय, हे अंतःकरण आहे आणि या अंतःकरणाला परमात्म्याची ओढ असते. परंतु मनुष्य ही आत्म्याला परमात्म्याचे चिंतन होऊ देत नाही. तो बाहेरच्या गोष्टीच्या नादी लागतो आणि आत्म्याला परमात्म्याचं देत नाही. आत्म्याला काय लागतं, भगवंताचं
चिंतन. कारण ही सर्व जीवात्मे भगवंताची विखुरलेली तुकडे आहे. आणि त्याला त्या आत्म्यांना भगवंताचं चिंतन लागतं. पण मनुष्य या बाहेरी सगळ्या आळस भयामुळे नादी लागतो बाहेरच्या विकारांशी आणि आत्म्याला परमात्म्याचं नामस्मरण देत नाही. आणि त्याचं पण त्याच्याकडून नकळत पाप घडत असतं मनुष्याकडून. आत्म्याला ते देत नाही ना. देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर. मग त्याचा भागीदार पण आत्मा होतो. कान, कातडी, डोळे, जीभ आणि नाक ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. तर वाचा, हात, पाय, गुदद्वार, जननेंद्रिय ही 5 कर्मेंद्रिय आहेत. ज्ञानेंद्रियाची देवता कान, दिशा, कातडी, वायू, डोळे, सूर्य, जीभ, वरुण, नाक, अश्विनी कुमार अशा असून कर्मेंद्रियाच्या देवता वाचा, अग्नी, हात, इंद्र. हात म्हणजे काय? इंद्र. पाय विष्णू आहे. पण मनुष्य पायांचीच निगा राखत नाही. राखतो का? विष्णू काय? पाय. निगा राखता का त्याची? काय पायाकडे लक्ष द्यायचं. पण ते कोण आहे? विष्णू. हाताकडे लक्ष देतात. गुदद्वार म्हणजे यम आहे आणि जनेंद्रिय म्हणजे प्रजापती अशा आहेत. या शरीरात 10 नाड्या असून इडा, पिंगला, सुषमना, गांधारी, गजजिह्वा, पुषा, यशस्विनी, अलंकुशा, कुहू, शांकिनी या त्या 10 नाड्या आहेत ज्या देहामध्ये आहेत. प्राण, अपान, समान, उदान, व्यान, नाग, कुर्मू, कुंकुल, देवदत्त व धनंजय असे 10 प्रकारचे वायू देहात आहेत. त्याची स्थाने पुढील प्रमाणे आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हृदयात कुठला वायू राहतो? भगवंताने सांगितलं की प्राणवायू राहतो. म्हणून भगवंताचे चिंतन हृदयामध्ये व्हायला पाहिजे. आणि नागवायूमुळे ढेकर येतो. कुर्मू वायूने डोळ्यांची उघडझाप होते आणि कुंकल वायूमुळे भूक लागते आणि त्या भुकेच्याच माणूस जास्त नादी लागतो. 5वा म्हणजे धनंजय नावाचा शरीरभर पसरलेला वायू असतो. मरणानंतर जळून जाईपर्यंत तो शरीर सोडित नाही. मनुष्याचे पौष्टिक घास जो खातो तो हाच. त्या अन्नातील सार असे रस, व्यान, वायू शरीरातील सर्व नाड्यांमधून भरतो. जेवणानंतर त्या अन्नाला 2 भागात विभागण्याचे काम वायू लगेच करतो. जेवण झालं की तो लगेच काम करायला सुरुवात 2 भागात. तो वायू गुद असताना जाऊन त्या अन्नातील रस, चौथा हे अलग करून अग्नीच्या ताब्यात देतो लगेच. अग्नीच्या खाली स्वतः राहून अग्नीला चेतवतो. नंतर अग्नी तो रस व निरोगी चौथा दोन्ही वेगळे काढतो. मग व्यान नावाचा वायू तो पौष्टिक रस सर्व शरीरात पोहोचवतो. टाकाऊ असणारा मळ शरीराचा काय? नाक, कान हे टाकाऊ रस टाकणारे. म्हणून देवपूजा करताना नाक, कान, डोळ्याला हात लावून आपण लावतो ना. हा, कान, नाक, घसा डोळ्यामध्ये जातो ना. कारण ही